कोकणात मान्सूननं दमदार हजेरी लावल्यानंतर आज पावसानं थोडी विश्रांती घेतल्यामुळे तसंच सलग 2 दिवसांच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावलं कोकणातील समुद्रकिनारी वळताना दिसतात। मौज मजा धमाल मस्ती करताना हे पर्यटक कोकणच्या समुद्रकिनारी दिसतात। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून गणपतीपुळे समुद्रकिनारी आता हे पर्यटक दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरून या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। मान्सूनने कोकणात दमदार हजेरी लावल्यानंतर आजपासून मान्सूनने थोडीफार उसंत घेतलेली दिसते आणि त्यातच आज रविवार आणि उद्या सोमवार बकरीची सुट्टी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पर्यटक या आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी पर्यटक समुद्र किनाऱ्यावर मौज मजा करण्यासाठी कोकणात दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर 2 दिवसाची सुट्टी आहे आणि सलग सुट्टी आल्यामुळे या ठिकाणी पर्यटक हे गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यावर काही पर्यटक आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहात। तुम्ही कुठून आला आहात आणि एन्जॉय करताय, काय सांगाल एकंदरीत? आम्ही पुणे जिल्ह्यामधून आलेलो आहोत। एन्जॉय करतोय म्हणजे आम्हाला यायचं होतं। आम्ही दरवर्षी गणपतीपुळे किंवा कोकणामध्ये आम्ही फिरायला येतो आणि ग्रुपने येतो आणि विशेष म्हणजे आम्ही सगळ्या महिला आहोत आणि काल रात्री आम्ही ट्रॅव्हल्सनी प्रवास केलाय। सकाळी इथं पोहोचलोय आणि वातावरण पण खूप येताना सुद्धा खूप एन्जॉय केला आणि खूप छान वाटतंय आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत। आम्ही सगळ्यांनी मिळून ग्रुपने आलेलो आहोत। या ठिकाणी आलात, या ठिकाणी समुद्रामध्ये या ठिकाणी पूर्णपणे तुम्ही मौज मस्ती करताय, काय सांगाल? खूप छान वाटतंय। पर्यटक या ठिकाणी कोकणामध्ये दरवर्षी येतच असतात, तुम्ही पुण्यामधून या ठिकाणी प्रवास करत आलाय, भावना काय एकंदरीत? भावना म्हणजे एकतर मी कोकणातली आहे, कोकणातला एन्जॉय करायला खूप छान आहे। त्यामुळे मैत्रिणींना मी सगळ्यांना एन्जॉय करायसाठी घेऊन आलेली आहे। एक छान आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पर्यटक वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी गणपतीपुळ्याचा समुद्र किनारा आता पूर्णपणे हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, गणपतीपुळे, रत्नागिरी।